नमस्कार मित्रांनो, मी शैलेश आणि आज आम्ही चाललेलो होतो रानपाटला. माझ्यासोबत आहे सिमरन आणि सानू. अजून एक मित्र येणार होता सूरज. आणि आम्ही निघालेलोच होतो इथून. तेवढ्यात आता पाऊस सुरू झाला म्हणून जरा इथे थांबलो होतो. गाडीचं पण काम होतं, जरा चेन पिन टाईट करायची होती. तर आता पाऊस पण गेला आहे, आता आम्ही निघतोय. सूरज एक 5 मिनिटात बोलला आहे सांगतो म्हणून. बघूया, तो जर का येत असेल तर त्याला जाऊन पिकअप करणार. आणि भूर वगैरे थांबला आहे तर जाऊन पटकन पेट्रोल भरूया. आणि सूरजचं काय ठरतंय काय समजत नाही. ह्या 2 मुली अजून टाइमपासच करतात, त्यांना कधीपासून मी निघवतोय. हे झाला, पटकन पेट्रोल भरूया. पैसा, नुसता पैसा चेप आहे आपल्याकडे. चला, मी आज हेल्मेट बिल्मेट घेत नाही, आपल्याला जास्त लांब काय जायचं नाही. इथून रानपाट कमीत कमी एक 20-25 किलोमीटरच आहे. जास्त 1 तासाचा मस्त ट्रेक आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. छान मजा. तर मित्रांनो, आता आपण आहे चरमरायात आणि ते जाता जाता ह्या म्हैशीला दिसलं मक्याचं दुकान. तर ती एक मका घेते आहे, बुक्कड. आणि आज आपल्याकडे 2 गाड्या आहेत, एक आहे ज्युपिटर आणि ही माझी R15. बस. मित्रांनो, जो हा समोर दिसत नाही का, हा आहे उक्षीचा धबधबा आणि आपण जाणार आहे रानपाटला. आणि आता आम्ही आहोत करबुडे घाटात. पावसानं आमची चांगलीच हेकडी काढलं नाही आज. जेव्हा मी दुपारी म्हणजे काल जेव्हा प्लॅन केलेलं तेव्हा संध्याकाळी पाऊस पडत होता बरोबर. आणि आज सकाळपासून पाऊस नव्हता. होता सिमरन? मग सकाळपासून मस्त ऊन पडलं होतं. तर आम्हाला असं वाटलं मस्त जाऊ. आता थोडं आहे ऊन, ह्या साईडला ऊन पडलंय बघू शकता. पण आता गाडीवरून जेव्हा आम्ही येत होतो तेव्हा हालत बघा तोंडांची. आणि आज तर एकतर मी पण हेल्मेट पण नाही घातलंय, त्यामुळे मस्त असे मार होत होते. जो समोर ब्रिज दिसतोय, तुम्हाला दिसत असेल की नसेल काय सांगता. हा समोर हा जो धबधबा आहे, आधी आपल्याला तिथे जायचंय. तिथे गेल्याच्या नंतर मग आपण ट्रेनच्या ट्रॅकवरून मस्तपैकी चालत बोगदे वगैरे क्रॉस करत रानपाटला पोचणार. चला निघूया, लेट्स गो. हा उतार उतरल्यावर आपल्याला हा छोटा पूल लागेल. हा छोटा आपल्याला पूल लागेल. तो पूल आपल्याला क्रॉस करायचा आहे. ही ट्रेन आणि इथे आपल्याला 2 रस्ते लागतील. एक रस्ता वरती जातोय, तो जातो वांद्रीला. आणि एक रस्ता इकडे खाली जातोय, त्या रस्त्याने आपल्याला आतमध्ये जायचंय. ट्रेन अजून जाते. एक मिनिटाचा पण रस्ता नसेल जिथून आपण आतमध्ये वळलो तिथून. मग इथे आपल्याला हा स्पॉट भेटेल, इथे आपल्याला जागा भेटेल पार्क करायला. आणि इथून ट्रेक करत आपल्याला वरती जायचंय. गाड्या पार्किंग होतात आणि आपली ट्रेकिंग होते सुरू इथून. चलो, हा पूर्ण जंगलाचा एरिया आहे. हे मी आताच तुम्हाला सांगून ठेवतो. हे सगळे अडचण देऊन ठेवल्या नाही माझ्या हातात. मी ब्लॉगिंग करू की हे अडचणी सांभाळू तुमच्या. मस्तपैकी असं हे चला जंगलातून मस्त झाडी झुडपातून एन्जॉय करत वरती जायचं.
मजा येणार आहे, तुम्हाला दाखवेन मी. आता वरती आलोय आम्ही, थोडं धबधब्याचा आवाज यायला लागलाय आणि धबधब्याच्या आवाजासोबतच आम्हाला पूल दिसतोय. तुम्हाला दिसतोय का? आता 2 वाटा आहेत, इथे एक वाट आहे, इथे एक वाट आहे. आमचा गाईड अजून पाठीच आहे, तो आल्यावर बघूया कुठल्या वाटेने जायचंय, ह्या वाटेने जायचंय की ह्या वाटेने जायचंय. रस्त्याने जरा मी पण विसरलोय, जरा शोध लावावं लागेल. ह्या रस्त्याने नाही जायचं, आपण ह्या रस्त्याने नाही गेलेलो नाही. ह्या रस्त्याने जायचं. हो, या रस्त्याने जायचं. बघूया, चला कुठेतरी जाऊया. असा थोडासा डोंगर आहे चढायचा. सूरज आला असता तर अजून थोडी मजा आली असती, पण तो भडवा त्याच्यामध्ये काय असं म्हणजे हे नाही, फिरायची. सावकाश या. ये काय नाही एवढं, आधी खादाड खाते तिला घे. सावकाश ये. काय झालं? बॉटल तिकडे गेली. म्हणून जरा मित्रांनो इकडून जरा सावकाश या. पडली असते आता चांगली. हे रस्त्यावरून पूर्ण पाणी वाहते ना, त्यामुळे जरा सगळं गुळगुळीत झालं. ते ट्रॅक वरच येत आहे सगळं खालती. लागलं नाही ना? आलेलो आता आपण ट्रॅक वरती. घाण बघा किती झालं इकडे. ही अगोदर इकडे मस्त स्वच्छ होतं आणि ही वाट पण चांगली होती यायला. आता काय झालंय असं काय माहिती. हे काय रियालिटी दाखवली सगळी. घाणवड. पोचलेलो आपण ट्रॅक वरती. आपल्याला जायचं ह्या साईडला. आता माणसं येत आहेत, तिकडे पण खूप माणसं आहेत मित्रांनो. रानपाटचं बोगदो ऐशी. आता मस्त आपल्याला ट्रॅकच्या साईडून चालत. लाईट चालू आहेत का? आता दात पडले असते. असतच काय. अरे म्हणजे मी दिसत नाही तुम्हाला आता. बोगदा चालू. मी पडत असल्यावर मित्रांनो हिला काय वेगळीच मजा येते. सानूला त्या अजूनपर्यंत हसत होती. गप इथं भुतात की घाबरतील लोक. पूर्ण काळे. प्रेशर बघ केवढा आहे. हा बघ. बापरे, उडायला झालं. हवा टाईट. धावत म्हणजे रेल्वे असं काय करतो. आता आम्ही जस्ट तो बोगदा क्रॉस केलेला आहे. मध्ये आम्हाला ट्रेन गावली आम्हाला ट्रेन. आणि आता तू बोगदा क्रॉस करून कशी टाईट झाली होती ते पण सांग. आणि ट्रेन क्रॉस नाही, बोगदा क्रॉस केल्यावर आम्ही आता इथे रानपाट सेतूवर आलेलो आहोत. आणि आपल्याला इथून दिसणार आहे 1 नंबर सर्वात बेस्ट असा व्ह्यू जो आम्ही आज बघायला आलो आहोत. समोर खूप गर्दी दिसते. हा आहे रानपाटचा धबधबा. खाली जायची काही गरज नाही. इकडे थांबून मस्तपैकी भिजायला होतं. मस्त भिजलेला आधीच.
तिला वायफायची गरज आहे आता. हा फोर्स एवढा जास्त आहे की त्याचे जे पूर्ण हे बुडून इकडे येत आहेत ना, आपण एवढ्या बाजूला आहे तरी पण इथे राहून पूर्ण भिजलो. आणि आज आम्ही पावसात भिजलेलो नाही, पाऊस एक पण ते आता पडत नाही, याला पूर्ण ह्याच्यामुळे भिजलो. मजा आली. तर मित्रांनो, आता आपण चाललोय परत घरी. धबधब्यावर मस्त एक दीड तास आम्ही वेळ काढलेला आहे, मस्तपैकी भिजलेलो सगळे. आणि खाली जायची काही गरज नाही, वरतीच पूर्ण धबधब्याच्या पाण्यानं भिजायला होतो. पाऊस पडतोय आता, जरासा पाऊस आला आहे, दिसतोय तुम्हाला? नाही दिसत. आणि आता एक ट्रेन क्रॉस झाला आहे, त्यामुळं द परफेक्ट टायमिंग आता ब्रिज क्रॉस बोगदा क्रॉस करायचा. लेट्स गो बॉडी. तर या दोघी राहिल्या माझी, त्यांना आहे ना 17 वेळा सांगावं लागतं. इथून समोर आपलं घर, म्हणजे आपलं गाव. वातावरण पण मस्त आहे. एकदा तुम्हाला व्ह्यू दाखवतो म्हटलं. छान वाटतंय. आलेलो तर त्याचा काहीतरी फायदा झाला. मला तर असं वाटत होतं की काय बंद करून ठेवलं नाही असेल की काय, कारण गेले 2-3 दिवस पाऊस भरपूर पडतोय रत्नागिरीमध्ये. 2-3 दिवस म्हणजे 4-5 दिवस तरी. मजा आली. आता जाऊया घरी. परत हा बोगदा क्रॉस करायचा आहे, परत चालायचं आहे. चालून पाय पण दुखायला लागले. तर मित्रांनो, आता आम्ही तो बोगदा क्रॉस करून आलेलो आहे पुढे. आता इकडे आपल्याला समोर दिसतोय तो हा आहे उक्षीचा ब्रिज, उक्षीचा धबधबा, जो मी तुम्हाला तिकडून घाटातून दाखवला होता. तो घाट पण तुम्हाला दाखवतो. इथून आपल्याला स्ट्रेट दिसेल, सरळच्या सरळ. तर जरा भीती वाटते, ट्रेन बिन आली ना ब्रिजवरती, एकतर माझी वाटतेच गाड्यांचा ब्रिज असू दे किंवा ट्रेनचा. तर इथून तुम्हाला मी घाट दाखवतो. तो समोरचा घाट आहे. हे जे तुम्हाला घर वगैरे दिसतंय तो आहे उक्षीचा घाट, म्हणजे करबुडे घाट. आणि हे इकडं माझं गाव समोर, मध्ये एक नदी आहे, भाव नदी, बोगदा. चला तर जरा 5 मिनटं थोडा वेळ रेस्ट करूया, बसूया जरा, आणि मग निघूया. मस्तपैकी बोगद्यात आमच्या गप्पा चालू होतात. आम्ही रानपाटला गेलेलो होतो, सॉरी कुठे रे, माथेरानला गेलेले होते. ते आमच्या मस्त गप्पा चालू होत्यात. आता हिचं तोंड वाटतं दमलंय जरा, बोलून जरा शांत बसलंय. थोडा वेळ बसूया आणि मग निघूया. मित्रांनो, परत आली आहे ट्रेन. आणि इथं हवा कशी टाईट झाली मजा येते ही ट्रेन आल्यावरती. परत एकदा ट्रेनची शूटिंग करूया मस्तपैकी. हा, मी मागे येणार आहे. तर मित्रांनो, ही होती एर्नाकुलम असं मागे लिहिलेलं होतं. हे सिमरननी वाचलं तिच्या 4 डोळ्यांनी. चला आता घरी जाऊया.